आणि तुमच्या बँकेने तुम्हाला एटीएम कार्डचा पिन बदल करण्यासाठी सांगितलेलं असेल तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका। तातडीने तुमचा एटीएम पिन चेंज करा। गेल्या काही दिवसांमध्ये केरळमध्ये लोकांच्या बँक खात्यातून रक्कम परस्पर काढून घेतल्याच्या घटना समोर येत आहेत। त्यामुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून बँकेने ग्राहकांना एटीएम पिन बदलण्याची सूचना केली आहे। एचडीएफसी, फेडरल बँक आणि डीबीएस बँकेने अशा प्रकारे ग्राहकांना एटीएम बदलण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। शिवाय तुमचा एटीएम पिन बँकेतल्या कुठल्याही व्यक्तीसोबत शेअर करू नका असं देखील आवाहन करण्यात आलंय। मागील काही आठवड्यांमध्ये काही बँका या त्यांच्या ग्राहकांना एटीएम पिन चेंज करण्याची मागणी करतात। या बँकांमध्ये मुख्यत्वे एचडीएफसी बँक, डीबीएस बँक आणि फेडरल बँक आहेत। असा संशय व्यक्त केला जातोय की या बँकांचा जो डेटा आहे तो चोरीला गेलेला आहे। गेल्या काही आठवड्यांमध्ये अनेक ग्राहकांना त्यांच्या अकाउंटमधले पैसे अचानक कमी झाल्याचे तक्रारी त्यांनी केल्या होत्या। त्याचबरोबर त्यांचे जे पैसे आहेत ते कोणी घेतले, कसे घेतले, कुठून घेतले हे देखील त्यांना कळत नाही। त्याच्यामुळे असे अनेक ग्राहक त्यांच्या या बँकांकडे असं तक्रारी घेऊन गेले होते, तरी देखील त्यांच्या तक्रारींचं समाधान न झाल्यामुळे या बँकांनी आता त्यांच्या ग्राहकांना एटीएमचे पिन चेंज करण्याची मागणी केलेली आहे। गेले अनेक दिवस अशा प्रकारच्या घटना घडल्यामुळे, त्याचबरोबर केरळ राज्यामध्ये अशा प्रकारच्या खूप जास्त घटना घडल्यामुळे अनेक ज्या बँका आहेत त्या आता सावध झालेल्या आहेत। पण जी मुख्य संस्था आहे, जी केंद्रीय संस्था आहे सर्व बँकांची, तिने मात्र हे स्पष्ट केलेलं आहे की कोणत्याही प्रकारचं ब्रीच म्हणजे कोणत्याही प्रकारची जो डेटा आहे तो चोरीला गेला नाही आहे। त्याच्यामुळे ग्राहकांनी घाबरू नये, पण त्यापेक्षा सावधगिरीचा इशारा म्हणून त्यांचे एटीएमचे जे पिन आहे ते चेंज करावे। त्याच्यामुळे तुम्ही देखील या बँकांचे ग्राहक असाल तर तुमचा एटीएम पिन हा नक्की चेंज करा। कॅमेरामन अजय गुप्तासह अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई।